आज मी बनवले आहे घरच्या घरी तंदुरी चिकन, तेही भारी आणि टेस्टी। ह्याच्या कलरनीच तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल। बघू शकता मी दोन्ही साईडनी टर्न करून आपल्याला दाखवलं आहे। रेस्टॉरंटसारखाच छान कलरसुद्धा आला आहे। तर चला बघूया, न अवन न तंदूर वापरता मी बनवली आहे फ्राय पॅनमध्ये। रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने तंदूर वापरतात, आपण घरच्या घरी फ्राय पॅनमध्ये इतकी टेस्टी आणि छान ही रेसिपी बनते। 31 म्हटला की डोक्यात आपल्या चिकन येतं, चिकन म्हटलं की पहिलाच ऑप्शन येतं तंदुरी चिकन। तर आपण अशा पद्धतीने म्हणजे माझ्या पद्धतीने बनवून बघा, खूप भारी टेस्टी आणि पहिलाच रिझल्टमध्ये छान येईल ही रेसिपी। तर चिकन घेतलं होतं मी दुकानात। म्हटलं ना चिकनवाल्याला, तर ते लोक असे लेग पीस देतात, तंदुरी चिकन म्हटलं की असे कट मारून सुद्धा देतात। तर मी आणलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि एक्स्ट्रा पाणीसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये दही, काळी मिरी, हळद, काश्मीरी मिरची पावडर आणि 1.5 लिंबू छान एकदम मस्त घेतलं आहे, 1.5 लिंबाचा रस आणि 2 चमच अद्रक लसूण पेस्ट। मी टोटल 7-8 पीस घेतले होते। आणि मेन म्हणजे तंदुरी चिकनला छान भारी टेस्ट येणार आहे, म्हणजे तो छान तंदुरी मसाला हाच मी वापरते। हर तंदुरी चिकन बनवताना हर वेळी हाच वापरते। ह्याच्यामध्ये कलर वगैरे सगळं काही असतं, तुम्हाला ऑलरेडी वरून कलर टाकायची गरज नाही, काही नाही। इतकी भारी आणि टेस्टी तंदुरी लागते ना। अशा पद्धतीने मॅरिनेट करून घेतलं आहे मी आतमध्येपर्यंत। बघू शकतात चीरमध्ये पण आपल्याला छान मॅरिनेशन करायचं आहे। आणि जितकं छान आपण जितके तास मॅरिनेट करू, 2 तास 3 तास जितकं तास मॅरिनेट करू तितकं छान टेस्टी तंदुरी चिकन लागतं। मेन ह्याची प्रोसेस मॅरिनेटवरतीच आहे। आणि फ्राय पॅन गरम करून घ्यायचं, हाय फ्लेममध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि हाय फ्लेममध्ये मी ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडला शेकून घेणार आहे। त्यांनी छान कलर येतो तंदुरी चिकनला। मी हमेशा अशाच पद्धतीने करते, तुम्ही सुद्धा हीच पद्धत यूज करा। तर मी टर्न करून सुद्धा आपल्याला दाखवत आहे। आणि नंतर आपल्याला 15-15 मिनटं स्लो गॅसमध्ये चिकन शिजेपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे। पण स्टार्टिंगलाच मी हाय फ्लेममध्येच दोन्ही साईडला असं चिकन ब्राऊन होईपर्यंत हाय फ्लेममध्येच 10-10 मिनटं टर्न करून शेकून घेते, कलर येतो छान। आणि नंतर मी हीच प्रोसेस 15-15 मिनटं थोडी म्हणजे 10-10 मिनटं तुम्हीसुद्धा स्लो गॅसवरती दोन्ही साईडला टर्न करून 10 मिनटं आतमध्ये चिकन शिजण्यासाठी करू शकतात। तर बघू शकता किती भारी आणि टेस्टी मी प्लेटिंग लावूनसुद्धा दाखवत आहे। तर अशा पद्धतीने चिकन तंदुरी करून बघा, खूप भारी आणि टेस्टी लागते चिकन तंदुरी। तर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा, कारण की माझ्या यूट्यूब चॅनलला खूप सारे रेसिपीसुद्धा आहे। तर आवडली ना रेसिपी, कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी कशी होती। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, चला बाय। सबस्क्राईब करायला विसरू नका।